नमस्ते. फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. तुम्हालाही चष्मा लागलाय का? डोळ्यासमोर अंधुक दिसतंय? कम्प्युटर किंवा मोबाईल समोर बसून डोळे सतत दुखताय किंवा जळजळ करतात? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा एका प्राचीन आणि सोप्या घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये बडीशेप, खडीसाखर आणि बदाम एकत्र खाल्ल्याने केवळ 1 महिन्यात डोळ्यांची गेलेली दृष्टी परत मिळण्यास कशी मदत होते, हे वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणासह पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण शेवटची टीप डोळ्यासाठी जादूचं काम करते. तर यासाठी बघा आपण साहित्य काय काय घेतलं आहे ते 100 ग्रॅम आपल्याला बदाम घ्यायचे आहे, 100 ग्रॅम खडीसाखर घ्यायची आहे आणि 100 ग्रॅम सोप घ्यायचे आहे. सोप चांगली निवडून घ्यायची आहे, त्यामध्ये खडे वगैरे असतात, घाण असेल तर साफ करून घ्यायची. आणि डोळ्यासाठीच नाही तर सोप, बडीशोप खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. आणि खडीसाखर आणि सोप खाण्याचे पण वेगळे फायदे आहेत. बदाममध्ये व्हिटॅमिन ई असते, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांच्या पेशीचे नुकसान होण्यापासून रक्षण करतात आणि मोतीबिंदूचा धोका कमी करतात. बडीशोपचे फायदे आहेत. बडीशोपमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक असते. तसेच डोळ्यामधील जळजळ, थकवा आणि कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात. खडीसाखर शरीराला आणि डोळ्यांच्या तात्काळ ऊर्जा देते. आयुर्वेदामध्ये खडीसाखरेला थंड प्रकृतीचे मानले जाते, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि उष्णतेपासून डोळे लाल होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. एकत्र खाल्ल्याने होणारा फायदा: हे तिन्ही एकत्र घेतल्यास डोळ्यांची नजर शार्प होते, स्मरणशक्ती वाढते आणि डोळ्यावर तासनतास स्क्रीनवर काम केल्यामुळे येणारा ताण कमी होतो. तर आपल्याला सर्वात पहिले बदाम हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहे. सर्व एकत्र काढल्यामुळे बदाम आपले दरदरीतच राहतात, त्याच्यामुळे वेगवेगळे ग्राइंड करायचे. नंतर ही पावडर आपल्याला एकत्र करायची आहे. बदाम ग्राइंड करून झालेत. आता सोप घ्यायची किंवा खडीसाखर ग्राइंड करून घ्यायची. लहान मुलांना जर तुम्हाला दुधातच मिश्रण द्यायचं आहे, तर 1 ग्लास दुधामध्ये अर्धा चम्मच द्या लहान मुलांना. मोठे व्यक्ती असेल तर 1 ग्लास दुधामध्ये 1 चम्मच घ्यायचा आहे हे प्रमाण. झोपण्याच्या अगोदर किंवा सकाळी द्या. मी पण हे आमच्या घरच्यासाठीच बनवत आहे, त्याच्यामुळे तुमच्यासमोर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि कम से कम आपल्याला 3 महिने हा प्रयोग करायचा आहे. कोमट दुधामध्ये घ्यायचा आहे. आणि तशी ही पावडर आपल्याला खायला पण टेस्टी लागते, तशी जरी खाल्ली तर. सोप पण बारीक करून घेतली आहे. आता आपल्याला तिन्ही हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर एखादं मोठं भांडं असेल आणि तुमच्या भांड्यामध्ये चांगलं तिन्ही एकत्र एकजीव होत असेल, तर मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. माझं छोटं भांडं असल्यामुळे तिन्ही वेगवेगळे काढले आहे मी. आणि तुम्ही माझी माहिती ही कुठून बघत आहात, रेसिपी कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. आणि कोणाला जर डोळ्याच्या समस्या असतील त्यांना शेअर करा. आणि नंतर हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. कोरड्या ठिकाणी. तुम्हाला आजची रेसिपी आणि माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.